सगळ्यांना नमस्कार. फोटो वगैरे घेत सर्व बसलेल्या जिजाऊ छोटे बाळचंद्र आणि प्रत्येकाने आपल्या भाषणातून वेगवेगळी माहिती सांगितली. आपण शिवाजी जयंती असू दे, आंबेडकर असू दे, सावित्रीबाई फुले असू दे, दरवर्षी आपण सगळ्या जयंती साजरा करतो. पण त्यातून काय घेतो हे आपल्याला माहित नाही. फक्त आपण काय करतो, फोटोला हार घालायचा, 4 भाषण सांगायचे आणि जमते. पण त्यातून मुलांना काय रुजवायचंय आणि आपल्या आईनं काय घ्यायचंय आणि त्या आईनं मुलांना कसं घडवायचंय. आपण फक्त शिक्षकावर अवलंबून राहतो की त्या शिक्षकाने असं केलं पाहिजे, त्या शिक्षकाने तसं केलं पाहिजे. पण त्यात काही जिजाऊचा पण खालीचा वाटा असतो. स्वतः आपण पहिल्यांदा आचरणात जिजाऊ म्हणून तयार झालं पाहिजे. एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे मी तुम्हाला की नियम पाळणारा सावळा. शिवाजींचा हा सेवक होता. एक दिवस गडावर काय झालं की शिवाजी महाराजांनी एक कडक नियम सांगितला की सूर्यास्तानंतर कोणीही जरी आलं तर त्या गडावर कुणाला पाठवायचं नाही. मग कोणी असू देत. मग त्या सावळ्याची एक दिवस काय आली, ड्युटी आली आणि मग सावळ्या त्या गडाच्या पायथ्याशी पहारा करायला थांबला. आणि मग सूर्यास्त झाला, सगळे कड्याचे दरवाजे बंद झाले आणि तेवढ्यात बंद व्हायच्या वेळेतच शिवाजी महाराज त्या घोड्यावरून टपटप टपटप करत त्या किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचले. मग पायथ्याशी पोहोचल्यावर सावळ्या म्हणतो की मी दरवाजा किल्ल्याचा उघडणार नाही. ते शिवाजी महाराजांना सांगतात, अरे मी इथलाच आहे, मी इथलाच म्हणजे सरदार आहे, दार उघड. तरी पण तो सावळ्या काही ऐकवत नाही. परत शिवाजी महाराज त्याला समजून सांगतात की नाही, मी शिवाजी महाराज आहे, तू मला दार उघड. तरी पण तो सावळ्या काही दार उघडत नाही. शेवटी दोघांमध्ये बाचाबाची होते. तरी पण तो सावळ्या काही नियम दार उघडत नाही. शेवटी शिवाजी महाराज कंटाळून गडाच्या पायथ्याशी जातात आणि तेवढी रात्र काढतात. दुसऱ्या दिवशी सूर्योदय झाल्यानंतर शिवाजी महाराज गडावर येतात आणि मग त्या गडावर आल्यानंतर सगळीकडे चर्चा होते की बाप रे, शिवाजी महाराज आले होते तरी सुद्धा त्या सावळ्याने आज त्या शिवाजी महाराजांना सोडलं नाही. पण आता ह्या सावळ्याला काहीतरी शिक्षा मिळणार म्हणून सगळीकडे कुजबूज सुरू होते. शिवाजी महाराज सिंहासनावर बसल्यानंतर त्या सावळ्याला बोलवून घेतात आणि विचारतात की तू काल मी आलो होतो तरी तू मला सोड